अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा भूषणजी पडवळे उजव्या साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिथुन दादा पाटील यांना सुंदर कॉर्पोरेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. या आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. ज्या ठिकाणी मॅच सुरू होते हेमंतजी वर्तक, नितीनजी पाटील, या आपण जाऊया संकेत पाटील आमचे प्रतिनिधी यांच्याकडे. चला आम्ही ड्रॉ सुद्धा करतोय. या सामन्यातील विजयी संघ आणि एकूणच द ग्रेट मराठा असे चिठ्ठा असेल, कारण अजिंक्य ऑलरेडी एक बाय आहे त्यांना, त्यामुळे पुढचा सामना त्यांना खेळावाच लागेल. चिठ्ठी जी उचलली जाईल ती बाय असेल, म्हणजे एकूणच ज्या आजच्या दिवसातील 2 मध्ये ते अंतिमता जातील. जी बाय मिळेल ते निश्चितच अंतिम 2 मध्ये जातील. चला, आणि ही चिठ्ठी कोण उचलतंय? समीर काका. बघा समीर काकांचा हात कोणाबरोबर? विजेता संघाबरोबर समीर काकांचा हात आहे. आणि अजिंक्य आणि द ग्रेट मराठा हा यानंतरचा सामना असेल. त्यामुळे विजेता संघ पुढील एकूणच फेरीमध्ये त्यांचा प्रवेश असेल. मात्र बघा द ग्रेट मराठाचे संस्थापक मोहन रवींद्र पाटील लगेच त्यांनी काकांना एक धमकी दिली, तुला बोसाडायला लागेल. चला सामना सुरू करायचा आहे आणि निश्चितच हा सामना देखील 4 षटकांचा आहे. आघाडीची जोडी मैदानात आहे. सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती करतोय. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकाल 2 संघांमध्ये सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना कैवल्य पाटील, बंधू जुचंद्र एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जुचंद्र ते कतार शारजा स्टेडियम असा प्रवास. ऑन साईडला पहिला चेंडू मात्र मनगडेच्या साहाय्याने चेंडूला वळवलं गेलं. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत मात्र जीव वेटीस धरून मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2. या धावसंख्येवर मितेश भोईर, काय जबरदस्त तो क्लास कॅच घेतला गेला होता. जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये सुंदर बाउंड्री लाईन टच आपण पाहू शकला. तो झेल टिपणारा हाच तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मितेश भोईर स्ट्राईक एंडकडे. तर कैवल्य पाटील बंधू ऑन साईडला फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू या वेळेला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा डेफिनेटली मिळतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत 3 धावा या ठिकाणी सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येत आहेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. 5 संख्येत सिंगल डबल. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये नवीन चेंडू असल्या कारणानं लगेच चेंडू ट्रॅव्हल होणार नाही आहेत आणि त्यासाठी कॅल्क्युलेशन क्रिकेट मितेश भोईर खेळतोय. कसं कौतुक करशील? नो डाऊट तो एक अतिशय चांगला खेळाडू आहे. आपण बघतो डे क्रिकेटमध्ये आपण नेहमीच त्याला बघत होतो. पहिले चेंडू उडवण्याची पद्धत त्याच्याकडे नक्कीच आहे. मात्र यावेळेला त्यांनी बघितलं की हे फ्लड लाईट्समध्ये मोठे फटके खेळणं जिकिरीच आहे आणि असं असताना धावसंख्या कशी पुढे सरकेल या गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. यावेळेला आपण बघतोय हाताला दुखापत असताना देखील अप्रतिम झेल टिकला जातोय. तो म्हणजे दीपेशच्या माध्यमातून पहिला धक्का बसतोय इथे फलंदाज हर्षदच्या रूपानं आणि निश्चितच धावसंख्या असं वाटत होतं की वाढते किंवा काय, मात्र हा चुकीचा फटका. कारण एलिव्हेशन जबरदस्त झालंय, बॅटचं ब्लेड जबरदस्त ओपन केलंय, मात्र कुठेतरी टायमिंग व्यवस्थित नव्हतं या फटक्यामागे. डेफिनेटली संकेत जसा उच्चार केलास तुम्ही उल्लेख केला की बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकाल प्रॉपरली टायमिंग साध्य केलं नव्हतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी थोडंसं उंचीवर जातो चेंडू. परंतु आय साईड आय कॉर्डिनेशन दीपेश पाटीलचं सुंदर पाहायला मिळालं. हाताला इंजुरी आहे परंतु मी क्रिकेट खेळणार, आय एम ऑलवेज रेडी. मात्र मी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळेन आणि येस आय कॅन डू इट हे डिक्शनरीमध्ये त्याने फिट करून ठेवलंय. अर्थातच मी हे करू शकतो आणि तेच मात्र यावेळेला कॅरी केलं. खूप चांगल्या प्रकारचा झेल टिपला दीपेश पाटीलने.
5 धावा 1 गडी बाद. गुड डिलिव्हरी, सुंदर कमबॅक. बंधूच्या हातामध्ये मात्र चेंडू या वेळेला गॅदर करत असताना आपण पाहू शकतायत. ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे कैवल्य पाटील बंधूची. जर एकदा का रिदम मध्ये आला, एखादा टप्पा जर अचूक मिळाला तर त्याच टप्प्यावर तोच धागा पकडून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. कमबॅक कसं करावं हे लगेच मात्र ओळखले कैवल्य पाटील बंधूने. ग्रेट डिलिव्हरी. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि या वेळेला आपण पाहू शकाल मितेश भोईरच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं फॉर एक्झाम्पल देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. दोन हजार 2002चा तो सीझन आणि निश्चितच त्या वेळेला गाजलेले हे गाणं. मात्र आजही त्या गाण्याची गोडवा कुठेही कमी नाहीये आणि अप्रतिम वातावरण निर्मिती इथे करण्याचा प्रयत्न एचएम साऊंड मार्फत केला जातोय. मात्र मितेश, एक मोठा झटका म्हणेन मी. पहिल्या षटकात आपण बघतोय पहिल्या 2 चेंडूवर चांगल्या धावा आल्या, मात्र त्यानंतर कैवल्यचं कमबॅक बघायला मिळतंय. 5 चेंडूत आतापर्यंत 5 धावा आणि 2 गडी त्याने बाद केलेत. एका बाजूला आपण बघतोय एअरलाईन फ्रॅक्चर आहे त्याला सुद्धा, आणि असं असताना देखील क्रिकेट काही स्वस्त घरात बसू देत नाहीये. दुसऱ्या बाजूला दीपेश देखील इंजरीमध्ये आहे. हे दोन्ही खेळाडू जर बघितले तर मागच्या 2 ते 3 महिन्यापासून इंजरीमध्ये आहेत आणि असं असताना देखील क्रिकेट सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी ते जास्त रिस्क घेतात का, हा देखील एक प्रश्न उद्भवतोय. प्रमोद, डेफिनेटली संकेतजी पाटील, ज्या पद्धतीने आपण पाहतो हा क्रिकेटचा वेडच फार वेगळा आहे. एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की त्या मात्र नशेमध्ये पूर्णपणे बधीर होतात खेळाडू. ऑफ साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. टक्कन आवाज आलाय. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फटका, तेवढंच मात्र उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग. 2 धावा येत असताना तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र 3 धावा त्या ठिकाणी मिळतील. तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 8 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा, तिसऱ्या चेंडूवर गडीबाद, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवर गडीबाद आणि 6व्या चेंडूवर 3 धावा. अशा प्रकारचं पहिल्या षटकाचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिलं षटक कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करताना काव्य 11 बापाणे या संघाची 8 या धावसंख्येवर 2 महत्त्वपूर्ण बळी मात्र मिळवले ते कैवल्य पाटील बंधूने आणि तदनंतर मात्र या वेळेला कमबॅक करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं केलं. पहिलं षटक कंप्लीट होत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकास वायडा एका साईडला आपण पाहतोय आणि विनोद रायाच्या बॅटमधून 3 धावा येत आहेत. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत आणि सिंगल डबल आत्ताच्या या फ्लड स्लाईडमध्ये खूप काळाची गरज आहे संकेत पाटील. नो डाऊट, कारण या घडीला तुम्हाला फक्त आणि फक्त शेअर टायमिंगवर काम करावं लागेल. डोंट वेस्ट टाइम. चला, मी विनंती करतोय अंकुश स्मृती आर के दत्ताळी संघाला. जास्त वेळ वाया जातोय, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण आपल्याकडे निश्चितच जास्त वेळ नाहीये. तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की यस रात्र पडले, मात्र तसं नाहीये मित्रांनो. नाईटचं क्रिकेट मी असं म्हणेन की 2च्या आत आटोपलं पाहिजे, सगळे सामने संपले पाहिजे. त्याच्या पुढे जेव्हा वेळ जाते त्यावेळेला निश्चितच आपण बघतोय एकूणच शरीरातले सगळे त्राण निघून जात असतात आणि साखर झोपेची वेळ, मात्र साखर झोपेच्या क्रिकेट मात्र ही गोष्ट आताची नाहीये मित्रा. कारण की गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघतोय नाईट क्रिकेटमध्ये सकाळी कधी 4ला सामने संपलेत, कधी 5ला. 2017ला आम्ही काँग्रेस कप आयोजित केला होता आणि त्याचा अंतिम सामना संपला होता 8:15 वाजता. ऑफ साईडला फटका चांगला आहे. दीपेश पाटीलला बीट करून चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. ट्रॅव्हल होत असताना 4 धावांकरता गुड शॉट क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट टायमिंग, चौकार. गती फलकावर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. खूप चांगला स्ट्रोक होता विनोद रायच्या बॅटमधून निघालेला. खणखणीत
सणसणीत दर्जेदार चौकार मिळाला. ऑन साईडला हा फटका चांगला आहे, चेंडू मात्र निघून जाईल. बॅट अँड पॅडचा काय समन्वय, वॉट अ शॉट, सुपर टायमिंग. विनोद रायात क्लास दर्शवत असताना क्वालिटी षटकार 6. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा, 18 रन्स. 4 चेंडूवर 4 गडी बाद निखिल पाटील करतायत. तर सायबा अग्रिकट्टा यांच्याकडून 4,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. निखिल पाटीलला ही ऊर्जा दिली जाते. काय फटका होता विनोद रायाचा, संकेत अफलातून यावेळेला पाहायला मिळाला. मात्र जी मनगडामध्ये जान असते ना, ती मात्र यावेळेला विनोद रायाच्या मनगडामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कलात्मक फटका. चला घाई करा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. मिथुन दादा पाटील सातत्याने आमच्याकडे लक्ष वेधित करतायत की टाइम स्पेंड करू नका. 18 धावा 2 गडी बाद. या स्ट्रोक बद्दल संकेत काय तुझं मत असेल? नो डाऊट, मी माशी म्हटलं होतं की शेअर टायमिंगची गरज आहे आणि विनोदनं तीच गोष्ट दाखवली की बघा बऱ्याचदा वातावरण पेंगलेलं आहे, मात्र असं असताना सुद्धा या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. याचं कारण टायमिंग जबरदस्त आहे. पुन्हा एकदा टायमिंग करायला गेलेत मात्र फटका फसलाय आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हा झेल टिपला जातोय. विनोद रायाची खेळीत संपुष्टात. करावी लागेल आता की नवीन फलंदाजाला आणायला रिक्षा आणायला हरकत नाही. भावेश येतोय म्हणजे भावेशची रिक्षा तिकडे आणायला हरकत नव्हती. एक अफलातून बॅटर आहे मात्र तो मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. विनोद रायाची खेळी संपुष्टात येते. चांगली खेळी केली. 3 चेंडूंना सामोरा गेला होता आणि 13 धावा त्यांनी कुठल्या होत्या. डेफिनेटली ज्या पद्धतीने 18 धावा फलकावर 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. नवीन येणारा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर भावेश भोईर. नॉनस्ट्राइक एंडकडे विकास वायडा. काव्या 11 बापाणे संघ. प्रथम फलंदाजी करताना हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते. थोडीशी फंबलिंग जरूर होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. विकास वायडा मात्र जी वेटीज धरून पुढे सरसावलाय. दिवेश पाटील मात्र यावेळेला चुकी करतायत आणि 2 धावा डेफिनेटली मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. 1.4 चेंडूचा खेळ होत असताना दुसरं षटक निखिलचं थोडंसं महागडं पाहायला मिळतं, कारण लेंथला विसरला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी निक थोडंसं यावेळेला हैराण होत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला फटका चांगला आहे. लॉंग चेस करावा लागेल. क्षेत्ररक्षक मात्र पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पाहता पाहता विकास वायड्याच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. सुंदर फेकी होते त्या ठिकाणी. आपल्या खांद्याच्या जोरावर चांगले एफर्ट घेत असताना धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 22. संकेत चौकार षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट होतोय, परंतु ही गोष्ट चांगली महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. या षटकात आक्रमक कामगिरी झाली असं हीच गोष्ट म्हणावी लागेल, कारण ज्या धावांची गणित वाढायला पाहिजे होती ते हे षटक नक्कीच येते. दुसऱ्या षटकात अप्रतिम धावा आलेत. गुड शॉट. पुन्हा एकदा आपण बघतोय डाऊन द ग्राउंड अतिशय 40 फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण झालंय. काय बॅकअप केलाय कैवल्यनं. वी कांट बिलीव्ह. तो इंजुरी मध्ये आहे हे वाटतच नाहीये. जवळजवळ 20 पावलं तो धावत आलाय आणि एकूणच सितेंद्रला चांगला बॅकअप दिलाय त्यानं. मागच्या एकूणच आपण बघतोय पार्टनरशिप जर बघितली मागच्या 3 चेंडूमध्ये 6ची पार्टनरशिप झालाय आणि ही महत्वपूर्ण भागीदारी देखील ठरू शकते, कारण 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झाले 24 आणि ज्या पद्धतीने खेळ पुढे सरकतोय ही एकूणच सरासरी प्रमोद जर लक्ष घातलं तर या मालिकेतील एक उच्च सरासरी ठरू शकेल. यस, पाणी घेऊन जा लवकर. 2 षटकात 24 धावा झाल्यात. अजून या पुढच्या 2 षटकात किती धावा येणार
आता गोलंदाजीमध्ये नक्कीच चांगले बदल पाहायला मिळतील. दिवेश येथील गोलंदाजी मार्कवर 19 या हंगामामध्ये अफलातून कामगिरी करणारा दिवेश पुन्हा एकदा तुमच्या समोर असेल. मात्र ज्या पद्धतीने हे दोन्ही बॅटर कामगिरी करतायत, लक्ष असेल एकूणच काव्य 11 बापाणे संघाचं की धावसंख्या जी 2 षटकानंतर 24 दिसते त्याच्या डबल किंवा त्याहून जास्त ती कशी दिसेल. येस प्रमोद. नक्कीच 2 षटकांचा खेळ झाला, 12ची सरासरी. वेल अँड गुड ॲव्हरेज आतापर्यंत पाहायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. रंगनाथ देशमुख खूप चांगली मेहनत या रंगाकडून आपल्याला पाहायला मिळते. प्रिव्हियस ओव्हरचा विचार केला तर चौकार, षटकार, विकेट आणि 3 लगातार डबलच्या माध्यमातून धावसंख्या मात्र यावेळेला भर घातली गेली. 24 वर जाऊन पोहोचले गेले. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकास वायडा 3 चेंडूमध्ये 6 धावा 200च्या स्ट्राईक रेटने खेळ करत असताना तर दिवेश पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अतिशय देखणं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022 या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मिथुनदादा सतीश पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आपल्या बंधूला मात्र उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा प्रित्यर्थ त्यांच्या अंकुशच्या प्रित्यर्थ आपण पाहू शकाल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता जरूर भावेश भोईरचा. हा एक सुंदर फटका आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. हितेंद्र भोईर पातीच्या माध्यमातून लॉंग ऑफ कडे. तत्पूर्वी 1 धाव येते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूमध्ये 7 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 46च्या घरामध्ये पोचू शकेल. इथून 2.1 चेंडूचा खेळ झालाय. यस पंच काय दर्शवत आहेत त्या ठिकाणी बाईकचे मला वाटतं यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज देवेश पाटील. आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करेल विकास वायडा. एक अनुभवी खेळाडू आहे, प्रतिभेची कुठेही कमी नाही आहे. खूप चांगल्या प्रकारचं जरूर क्षमता असलेला खेळाडू. अनेक अर्धशतके ज्याने आपल्या करिअरमध्ये झळकावलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. भूषण भोईर पुढे सरसावतोय. बॅकअप चांगला मिळतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27 धावा. एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा यावेळेला मानस पाहायला मिळतोय. काव्य 11 बापाणी या संघाची स्थिती मजबूत आहे आतापर्यंत. वेश ही टेक्निक खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. पहा संकेत ज्या वेळेला राऊंड द विकेट येतात त्यावेळेला मात्र फलंदाजाला थोडंसं कुठेतरी कठीणाई होते. कारण चेंडू ज्या पद्धतीने गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र अचानक थोडंसं वळण घेतो आणि अशा वेळेला तुमच्याकडे वेरायशन असायला हवं. जेव्हा राऊंड द विकेट तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असं वाटलं विकास वायडाला. काय चेंडू मात्र या वेळेला समोर येईल, परंतु 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तालमेलची कमी पाहायला मिळाली. कदाचित तिथे थोडं फार कुठेतरी कॉलिंग केलं असतं की मी कॅरी करतो या चेंडूला तर डेफिनेटली या ठिकाणी झेल होऊ शकला असता. 1 धाव रोखली असती आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र विकास वायडाची डोकेदुखी थांबली असती. नो डाऊट. मात्र लक्षात घ्या, कॉल करा मित्रांनो. कदाचित ही वेगळी टक्कर देखील होऊ शकली असती. आणि असं असताना मित्रांनो कॉल करा की यस मी घेणार, तू थांब मी घेतोय. हा कॉल महत्वपूर्ण आहे. डेफिनेटली गुड डिलिव्हरी. काय टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 2.5 चेंडूचा खेळ, 28 धावा 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना काव्य 11 बापाणे या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय फटका चांगला आहे, मात्र अचानक चेंडूने घेतली उसळी आणि निखिल पाटीलच्या माथ्यावरून चेंडू निघून जातोय. ड्रेसिंग रूमच्या स्वागतासाठी, खेळाडू कक्ष मध्ये अभिवादन करण्यासाठी यस आय एम ऑलवेज रेडी भावेश भोईर यावेळेला दर्शवत असताना घाबरू नका मी आहे मैदानात. आतापर्यंत 4 धावा या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 धावा 32 रन्स.
वेळेवर लावलंय असं म्हणेन मी, कारण इथे नागिन नाही तर बरेच नाग डोळ्याला लागलेत हे म्हणावं लागेल. 9 चेंडूमध्ये 14 धावांची पार्टनरशिप, 3 षटकं संपलेले आहेत, धावसंख्या 32 आहे आणि सरासरीकडे लक्ष घातलं तर सरासरी अजूनही जवळजवळ 11च्या घरात दिसते. त्यामुळे अतिशय योग्य कामगिरी काव्या 11 बापाणे संघाची. हे आम्ही काय बघतोय, अग्रिकट्टा विशालजी पाटील यांच्याकडून भावेश भुईरला 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय आणि भूषण पडवळे यांच्याकडून सुद्धा भावेश भुईरसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. तत्पूर्वी एक धाव येते, बॅटची एज हलकीशी कदाचित असावी. एक धाव येत असताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड लागल्या. तर शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टप्पा अचूक पद्धतीने पंकज, दिवेश आणि पंकज खूप चांगल्या प्रकारचे ब्रदर्स. भावेश भोईरच्या बॅटमधून निघालेला हा हुकचा फटका पाहायला मिळतोय फाईन लेगला. चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 35 धावा, 35 रन्स. भावेश भोईरसाठी मात्र प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय भूषणजी पडवळे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. 35 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शेष. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता. भावेश भोईरच्या बॅटमधून निघालेला हा फटका मात्र सरळ चेंडू निघून जातोय. कैवल्य पाटील बंधूच्या हातामध्ये विसावला गेलाय. गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. भावेश भोईर गॉन. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 35 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला चेंज ऑफ पेस केला होता चेंडूमध्ये. यावेळेला परिवर्तन केलं. स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला आणि हा झेल सुटतोय. दीपेश पाटील बॅकअपसाठी येत असताना तत्पूर्वी 1 धाव मिळेल आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. काव्या 11 बापाणे या संघाची 36च्या घरामध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय. खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पंकज पाटीलचं संकेत कसं कौतुक करशील. एक छोटा पॅक बडा धमाका, सुपर बॉलिंग. त्याच्याकडे विविधता आहे आणि हीच गोष्ट त्याला एकूणच गोलंदाजांपासून वेगळी करते. लेफ्ट आर्म त्याचा मारा आणि निश्चितच राऊंड द विकेट गोलंदाजी हे थोडंसं कॉम्बिनेशन, एक वेगळं कॉम्बिनेशन आहे आणि पंकज सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. पुन्हा एकदा स्टाईलिश चेंडू आहे. मात्र इथे धाव किती मिळतील. 1 धाव पूर्ण झाले. चांगला बॅकअप दिलाय तिथे अक्षयना. मात्र या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. ही धावसंख्या जर बघितली तर आपण बघतोय 38 धावा दिसत आहेत आणि ही धावसंख्या या एकूणच लाईट्स मध्ये एक अप्रतिम धावसंख्या गणली जाईल. कारण 10ची सरासरी जवळजवळ लागू झाले असं म्हणायला हरकत नाहीये. आणि निश्चितच फलंदाजी करताना म्हणजे पाठलाग करताना हा जो दबाव आहे, प्रेशर आहे, ते प्रेशर अप्रतिमरित्या जाणवेल. गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू होता. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला अगोदरच बेल्स, मात्र यावेळेला खाली पडली होती. बाईच्या स्वरूपात विरल नायर त्या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 39 आणि 40 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 40 रन्स टू विन असतील. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश स्मृती, दत्ताई स्पोर्ट जुचंद्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्के या नावाने जास्तीत जास्त या संघाला प्राधान्य दिलं गेलंय. अर्के दत्ताई जुचंद्र ऑन द टॉस अँड ज्यूस टू बॉल ज्या वेळेला करत असताना आपण पाहिलं की असं वाटलं नव्हतं की एवढ्या धावा फलकावर लगावतील, परंतु 11 आणि 13 धावा विनोद रायात आणि विकास वायडाच्या बॅटमधून आलेल्या महत्त्वपूर्ण इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि भावेश भोईरने खूप चांगल्या प्रकारचं मात्र योगदान दिलं. ते 7 धावांचं. चेतन पाटील शँक प्लीज आपण यायचं आहे, व्यासपीठाच्या समोर या. कॅप्टन कल्पेश म्हात्रे यांना विनंती करतोय. येस, येत आहेत. आजच्या एकूणच या रात्रीमधील पुढचा सामना हा
अंतिम सामना असेल. नक्कीच कैवल्याचा विचार केला तर 8 धावा 8चा इकॉनॉमी. निखिल पाटील मात्र खूप महाग ठरले. 16 धावा 16चा इकॉनॉमी. 1 गडी बाद केला कैवल्याने, 2 गडी बाद केले. दिवेशने मात्र यावेळेला 1 षटक 8 धावा, कोणताही गडी बाद मिळाला नाही. आणि पंकजने 1 गडी बाद केला, मात्र 6 धावा देऊन सुंदर गोलंदाजी. 3 गोलंदाजा व्यतिरिक्त 16 धावा खूप महाग ठरलं गेलं निकच्या माध्यमातून. तर 40 धावांचं लक्ष्य आणि तुमच्या समवेत असतील संकेत पाटील आणि तसेच अक्षय साठम. या पण त्यांचा आवाज या मात्र इनिंगमध्ये आणि नेक्स्ट मॅचमध्ये ऐकणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद. मिथुन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. हेड अँड टेल दोन्ही संघांना महत्वाचा मॅच असणार आहे. टॉस कॉइन स्पिन केला जाईल. हेड अँड टेल त्या ठिकाणी हेड द ग्रेट मराठा वॉन द टॉस. काय डिसिजन असणार आहे? डिसिजन पेंडिंग ठेवले. चला द ग्रेट मराठा काय निर्णय घेतलाय तुम्ही? बॅटिंग बॉलिंग? ओके. क्षेत्ररक्षण स्वीकारले त्यांनी. चला रेडी राहायचंय दोन्ही संघांनी. आजच्या एकूणच या रात्रीमधील तो अंतिम सामना असेल. मात्र या सामन्यात विजयासाठी धावसंख्या जर बघितली तर एक्झॅक्टली 40 धावा ही विजयासाठी आहेत. आणि या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम ते म्हणजे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे या 40 धावा पूर्ण कराव्या लागतील. त्या म्हणजे अंकुश स्मृती RK दत्ताळे या संघाला. चला 40 धावा विजयासाठी आहेत. आघाडीचा गोलंदाज येतोय विनोद रायात. बंधूसाठी रिव्हर्स स्वीप. पहिला चेंडू आपण बघतोय. एक धाव तिथे कंप्लीट होईल. योग्य समाचार घेऊ शकले नाहीयेत. पोझिशन मध्ये चांगले होते बंधू, मात्र निश्चितच बघतोय एकच धाव इथे मिळतोय. जितेश बंधू आणि दीपेश पाटील हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 40 धावा करायचे आहेत. एक धाव पहिल्या चेंडूवर आले आहे. 23 चेंडू आणि अजूनही 39 धावांची गरज आहे. दीपेश मार्फत ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षण झालंय. थोडस फंबल झालं होतं, मात्र क्षेत्ररक्षण झालंय. अजून एक धाव एकूणच फलकावर. दीपेश स्वतःचं खातं खोलतोय. कॅप्टन प्रयत्न करतील एक अतिशय चांगली पार्टनरशिप करण्याचा आणि ती काळाची गरज होऊन बसलेली आहे. 40 धावा चेस करायची आहेत. विनोद रायत यावेळा चेंडू जर बघितला तर वर पिच केला होता. जागेवर सेट करण्याचा प्रयत्न होता. थोडेसे द्विधा मनात नक्कीच होते की एक्झॅक्टली ड्राईव्ह करायचं आहे की लॉफ्ट करायचं आहे. मात्र शेवटच्या क्षणी इनसाइड आउट खेळायला गेले. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. ये चेंडू निर्धाव जातोय. अप्रतिम गोलंदाजी. दबाव वाढवण्याचा प्रयत्न दिसत आहे तिथे विनोद. यावेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी एज लागले आणि चेंडू आपण बघतोय शॉट फायनल रिजन मध्ये येतोय. पहिले षटक निव्वळ अप्रतिम ठरताना दिसतंय. 10 धावांची सरासरी आहे. मात्र ही सरासरी बीट होणार का की अजून मोठी धावसंख्या मोठी सरासरी समोर येईल ही गोष्ट विचाराधीन घ्यावी लागेल. ती म्हणजे अंकुश स्मृती RK दत्ताळे संघाला. विनोद रायत अप्रतिम कामगिरी. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. यावेळा जागा बनवली आहे. फेवरेट शॉट आहे दीपेशचा. येणार 4 धावा.
अप्रतिम फटका आणि निश्चितच ज्या पद्धतीने जागा बनवली अक्षय, एकूणच एक्सपिरियन्स काय असतो ही गोष्ट तिथे दिसली बघा. जागा बनवली आणि निश्चितच जो चेंडू राईज होत होता त्याच्या हाईटच्या वरून त्याला अप्रतिम अपरकट केलाय. अप्रतिम फटका इथे येतोय दीपेशच्या बॅट मधून. धावसंख्या 7 वर उडी घेते. नक्कीच फेवरेट स्ट्रोक आहे दीपेश पाटील यांचा. याच्यासाठी प्रॅक्टिस देखील केली जाते आणि तो स्ट्रोक येताना दिसते, कारण की 4 चेंडूमध्ये धावा नव्हत्या आणि त्यानंतर हा रिक्स घेतला होता. आज चौकार येतोय 7 धावा फलकावरती. दीपेश म्हटलं जातं रन मशीन, आता चालावं लागेल त्याला. एक चौकार आणि एक षटकार येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका. व्हॉट ए शॉट, शॉट ऑफ द नाईट असं म्हटलं तरी निश्चितच चुकीचं नसेल. दीपेश त्यासाठी प्रसिद्ध आहे, ज्या वेळेला ऑन साइडला धावा येत नाही त्यावेळेला ऑफ साइडला धावा करायच्या असतात. हे दीपेशनी सांगितलंय. धाव संख्या झाली ती म्हणजे 11. येस दीपेश. बॅटचा धागा मला वाटतं तिकडे निघालाय. मात्र 11 धावा पहिल्या षटकात बघा. 10 धावांची सरासरी होती. शेवटच्या 2 चेंडूवरती पूर्ण केलंय, कारण 2 चेंडूवर आले 2 अप्रतिम चौकार. आणि वॉट अ कमबॅक कसं करायचं हे दीपेशने तिथे नक्कीच दाखवून दिलंय. नक्कीच प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतात दीपेश पाटील याच्या बॅटमधून आणि अप्रतिम इंटू द गॅप मधून पॉवर प्लेच्या वरून कशा प्रकारची फलंदाजी करायची आहे त्याला ठाऊक आहे आणि त्याच्या बॅटमधून 2 चौकार येते. चला स्पीडअप करायचा गेम. 11 धावा. मिथुन दादा या ठिकाणी इशारा करतायत वारंवार गेम लवकर ऑन करायचा. 11 धावा आणि चांगली सुरुवात झालंय दोन्ही एंडने विचार केला तर. शेवटच्या 18 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. सरासरीकडे लक्ष घातलं तर सरासरी अजूनही जवळजवळ 10 धावा प्रति षटका मागे आहे. मात्र ज्या पद्धतीने हे दोन्ही बॅटर आता बघतोय या पुढे आले, खास करून दीपेश, तर निश्चितच कॉन्फिडन्स बूस्ट होईल इथे जितेश बंधूचा. कारण बऱ्याचदा ही गोष्ट आम्ही पाहिलंय, ज्या ज्या वेळेला वरच्या क्रमांकावर येऊन दीपेशने धावा केलेत त्या वेळेला जितेशने देखील मागे राहिला नाही आणि त्यावेळेला त्यांनी धावा केलेत. नक्कीच आरके ट्रॉफी कोण विसरेल, कारण की आरके ट्रॉफी मध्ये सर्व बॅटर फ्लॉप जात होते. नंतर वर चढ उतार दिसत होता. मध्ये एका साईडला होता जितेश बंधू जो ठरला होता मालिकावीर त्या स्पर्धेचा आणि आरके ट्रॉफी गाजवली होती जितेश पाटील. मागील 3 वर्ष अगोदरचा दीपेश पाटील आठवला त्या स्पर्धेमध्ये. नक्कीच. मात्र मेमरी लेन मध्ये जर अजून मागे जायचं झालं तर 15 वर्ष मागे जावं लागेल, ज्या वेळेला शेताळ क्रिकेट जबरदस्त प्रसिद्ध होतं आणि हे 2 असे खेळाडू होते धावून 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 सर्वांना पराभूत करायचे. येस नितीन पाटील नक्कीच साक्ष असेल, कारण या 2 फलंदाजांनी अफलातूनरित्या दत्ताळी संघाचं नाव केलं होतं. यावेळेला मात्र चुकीचा फटका आणि समितनं हा झेल टिपलाय आणि चुकीला माफी नाही. परतावा लागेल तिथे जितेश बंधूला. पहिला धक्का अंकुश स्मृती आरके दत्ताळी संघाला. कडीबाद 1 षटक संपलेले आहेत. 1.1 नेल्सन फिगर. मात्र एक विनंती आहे आमच्या डीजे वाजाला की एक या वातावरणात भोजपुरी गाणं ऐकायला आवडेल. लगाई दो. कसम गंगा मैया की या चित्रपटातील गाणं लाव. पुढच्या षटकासाठी आपण बघतोय येतोय तो म्हणजे नीरज. यावेळेला क्षेत्ररक्षण मात्र वेगळ्या पद्धतीने येत आहे. मात्र या 2 धावा फलकावर लागतील. कैवल्य बंधू मैदानाच्या आतमध्ये गेल्याच आपण बघतोय 2 धावांचा फटका येतोय. जितेश बंधू परतलाय. जितेशने फक्त केल्या 2 धावा. 4 चेंडूने सामोरं गेला. मात्र नीरज आल्याच गडी बाद करतोय, ही गोष्ट चांगली म्हणावी लागेल. पहिल्या षटकात धावा होत्या त्या म्हणजे 11, गडी बाद 1 होता.
दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अक्षय गडी बाद झालाय, त्यामुळे कुठेतरी एक वेगळेपणा या सामन्यामध्ये येतोय आणि जो दबाव आहे तो आता दिसून येतोय. समोर कितीही मोठा संघ असला तरी देखील प्रेशर गेम मध्ये कोण चांगली कामगिरी करते या गोष्टीकडे लक्ष आहे. नीरज, ओ व्हेरी फाईन बॉलिंग. मात्र हा टप्पा पडल्यानंतर चेंडू किती वेगाने जातोय बघा आणि काय शोल्डरचा यूज करतायत. आपल्याकडे स्पीडोमीटर का नाही अक्षय? नक्कीच ज्या पद्धतीने गती पाहायला मिळाली, जबरदस्त यावेळी चेंडू. नीरजने मागील मॅच मध्ये देखील इम्प्रेस केला होता आणि जवळजवळ 140च्या वरती चेंडू गेला होता. आता मात्र हा चेंडू पॉइंट रिझन मधून येतोय. थर्डमॅन क्षेत्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे येताना एक धाव अर्जित, एकाच धाव्यांवर समाधान मानावं लागेल. फलकावरती धावा 1च्या समाप्तीनंतर 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. 40 धावांचं लक्ष आहे. 14 धावा पूर्ण झालेत. अजूनही 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 14. मात्र सगळं लक्ष दीपेशकडे लागलेलं असेल. आतापर्यंत 3 चेंडू म्हणजे 9 धावांची अप्रतिम खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. 2 अपलातून चौकार आपण पाहिलंय. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. यावेळेला नीरज, काहीतरी वेगळे प्लॅन आहेत तिथे नीरजचे की एक्झॅक्टली काय केलं जाईल. यावेळेला मात्र अगोदरच डाव्या हाताने तो उभा राहिलाय. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी जाणार नाहीत. मात्र इथे काय घडलंय की दुसरी धाव पूर्ण केली जाते. प्रत्येक धाव प्रेशियस आहे आणि थोडस जरी संधी द्याल तर दुसरी धाव मिळेल. आणि निश्चितच इथे कौतुक आहे या दोन्ही बॅटरचं की समन्वय बघा किती चांगला आहे. थोडीशी जरी संधी मिळाली, द लिटल एरर ऑफ मार्जिन आपण ज्याला म्हणतो, तो मार्जिन इथे पूर्ण केला जात आहे. गुड बॅटिंग बाय दीपेश अँड कैवल्य. हीच खासियत आहे आर के दत्ताळी असो, कधीही कोणताही खेळाडू असो, मात्र रनिंग बिटवीन द विकेट त्यांचा मात्र चांगला पाहायला मिळतोय सातत्याने. आणि दीपेश एक चांगला गोलंदाज. 16 धावा फलकावरती. 13 चेंडू 24 धावांची गरज. 13 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज आहे. प्रेक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. नीरजनं अतिशय चांगली गोलंदाजी केलंय. शेवटचे 12 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज आहे. सरासरीकडे लक्ष घातलं तर आपण बघितलं पहिल्या षटकात 11 धावा आल्या. सरासरी 11 होती. 2 षटकात धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16. सरासरी 8 वर आले आणि ही घसरलेली सरासरी सांगते की येणाऱ्या 2 षटकात तो दबाव वाढलाय. एकूणच रिक्वायर रन रेट देखील वाढलाय. आता 12 चेंडू 24 धावांची गरज आहे म्हणजे सरासरी 12 वर जाऊन पोहोचले. ही जी काही लाईट्स आहे, हा जे काही तंग वातावरण आहे, साखर झोपेची वेळ आहे, मात्र क्रिकेट सुरू आहे. अजून एक सामना पूर्ण व्हायचा बाकी आहे. त्यामुळे निश्चितच या सामन्याकडे लक्ष आहे. या सामन्यातील विजेता संघ एकूणच आपण बघतोय आजच्या दिवसातून पुढे होईल आणि तो निश्चितच अंतिम दिवशी खेळण्यासाठी नक्कीच येणार. मात्र तो संघ कोणता हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. लवकरच ती गोष्ट कळेल. हे निर्णायक षटक असेल अक्षय. तिसरं षटक नेहमीच निर्णायक असतं कारण या षटकात बऱ्याचदा सामन्याच्या निकालाकडे 60-40, 30-70 या गोष्टी आपण पाहू शकतो. या षटकासाठी कोण येणार? गोलंदाजी मार्कवर हेमंत लाखात एक अप्रतिम टॅलेंटेड क्रिकेटपटू आहे. मात्र त्याचे एक्सपिरियन्स, त्याची एक्सपर्टीज तो कशा काय पद्धतीने यूज करतोय या गोष्टीकडे लक्ष असेल. तर दुसऱ्या बाजूला कैवल्य बंधू ज्याच्याकडे देखील रिव्हर्स स्वीपचे फटके आहेत. मात्र या घडीला तो कोणता फटका वापरणार हे नक्कीच वेळ दिसेल. नक्कीच चांगले फटके आहेत त्याच्याकडे देखील. पुढचा चेंडू ड्राईव्ह केला होता. समित पाटीलला मात्र बीट केलं जातं. यावेळी एक एक चुका दुरुस्त करावं लागेल. 1 धाव असती तिथे 2 धावा येत आहेत आणि आता मात्र धावफलक वेगाने 18 वर येते. 11 चेंडू 22 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित. मात्र क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. स्वतः कर्णधार आहे समित आणि निश्चितच पाण्याचे भरपूर कॅरेट सुटलंच असताना कदाचित कंबर थोडीशी जास्त स्टिफ झाले किंवा काय. That's a good shot. मात्र इथे हा जेल होणार का? हा जेल सुटलाय. इथे मात्र आपण बघतोय तिसरी धाव देखील पूर्ण होते. एक्झॅक्टली काय चाललंय? 4थी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि या 4 धावा पूर्ण झालेत जिथे एकही धाव नव्हती. गडी बाद व्हायला पाहिजे होता.
मात्र धावा मिळत आहेत त्या तब्बल आणि तब्बल 4. ये 4 का वार. येस येस, पाणी घेऊन जा प्लीज, पाणी घेऊन जा प्लीज. हा सामना किती क्रुशल आहे दिसून येते बघा. एक एक चूक आणि त्या एक एक चुकीवर पलटवार केला जातोय. 4 धावा आणि 4 धावा निश्चितच आपण बघतोय एक वेगळी 4 धावा आले. झेल होणं गरजेचं होतं. विनोद रायतनं झेल सोडला. त्यानंतर आपण बघतोय बॅकअप द्यायला कुणी नव्हतं. विनोदचा थ्रो थोडासा कमजोर ठरलाय. मात्र त्या दरम्यान कौतुक करेन ते म्हणजे कैवल्य बंधूचं कौतुक करेन, दीपेशचं खास करून दीपेशचं मी कौतुक करीन. तो ज्या पद्धतीने धावतो, कदाचित त्याचा उल्लेख काय करायचा हा देखील प्रश्न आहे. मात्र ही इज मॅग्निफिसंट, अफलातून. नक्कीच ज्या पद्धतीने मिल्खा सिंग, हुसेन बोल्ट आपण बघतोय त्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते त्याची. नाही ते दोघं वेगळ्या ट्रॅकवर धावायचे. हे ट्रॅक वेगळा आहे, लक्षात घ्या. आणि निश्चितच बघा दीपेशचे ज्या पद्धतीने धावतो त्याचं लक्ष एकच असतं, चेंडू कुठे आहे मला माहित नाही, मला पोचायचं आहे. आणि त्याचा ते चेहऱ्यावर त्याचे ते हावभाव दिसत असतात, त्याचं ते पॅशन दिसत असतं. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट, अफलातून कामगिरी. मनापासून कौतुक आहे या दोन्ही बॅटरचं. आणि निश्चितच आपण बघतोय दीपेशकडे जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की जिंकायचं असेल ना तर वृत्ती लागते आणि ती वृत्ती त्याच्या एकूणच नसानसात दिसते. वेल डन दीपेश. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर वेगळा चौकार, तिसऱ्या चेंडूवर गॅप मध्ये चौकार येणार. काय फटका खेळलेत. 4 धावा आहेत कैवल्य, पाहिलंय आम्ही. नऊ चेंडू 14 धावांची गरज आहे. विजय दृष्टी शेपात आता दिसतोय. अंकुश स्मृती, आर के दत्ताळे हे दोन्ही फलंदाज जर बघितले तर दोन्ही फलंदाज इंजर्ड आहेत. मात्र कमिटमेंट लेवल इन्फिनिटी, एवढंच मी म्हणेन. हेमंत लाखात यांच्यावर आक्रमण. पहिल्या 3 चेंडूवर आले 10 धावा. यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे. फलंदाज बाद होईल का. ओ माय गॉड, काय ड्रिबल करतायत समित. जवळजवळ निश्चितच अफलातून ड्रिबल केले समितनं. मात्र झेल घेण्याची पद्धत जर बघितली ती योग्य होती. जर ऑस्ट्रेलियन साईडसाठी गेले असते तर झेल पडला असता. एनिवे मात्र इथे कैवल्य बंधूला परतावं लागेल. अजूनही या सामन्यातील स्वारस्य, थ्रिल सारं काही आहे. कारण शेवटचे अजूनही विचार करायचे झाले तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 8 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. अक्षय, कोण जिंकेल हा सामना. मला वाटतं मिथुनलाच विचारावं लागेल. नक्कीच ज्या पद्धतीने मॅच झालाय, मॅचचा रिझल्ट कोणी सांगू शकत नाही. कारण की एका साईडने जर बघतोय कैवल्य चौकार येतो तर असं वाटतंय अंकुश स्मृती, आर के दत्ताळी संघ वरती येतो. आणि ज्या पद्धतीने आता विकेट गेलाय त्यावेळी कमबॅक करताना दिसतोय काव्य 11 बाफाणे संघ. समित एक इंटरेस्टिंग फिल्डर आहे. तो जर बघितला आपण व्यवस्थित या झेलकडे बघितलं तर समितने या अगोदर पहिला झेल टिपला होता. तो झेल निश्चितच कठीण होता, तो त्याने टिपला. हा सोपा झेल टिपताना मात्र त्याची वेगळी तारांबळ उडाली होती. मात्र ऍट द एंड झेल झालाय आणि त्याच्या चेहऱ्यावर थोडस रिलीफ असेल. निखिल पाटील येतोय, अजून एक महत्वपूर्ण बॅटर ज्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. बऱ्याचदा संकटमोचक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मॅन ऑफ क्रायसिस ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. लेट्स सी. हेमंत वर्सेस दीपेश. जागा बनवलीये, जागा बनवलीये. हा आलाय कडक शॉट दीपेशच्या बॅट मधून. कव्हर पॉइंटला चौकार. व्हॉट अ प्लेअर. डीजे
मात्र आपण बघतोय दीपेश कडे लक्ष घातलं तर कौतुक करीन मी दीपेशचा. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. मात्र प्लॅन नाहीये दीपेशसाठी. जे प्लॅन असायला पाहिजे ते प्लॅन दिसून येत नाहीये. ते म्हणजे आपण बघतोय काव्यास 11 बापाने संघाकडून, आणि ते प्लॅन नाहीये म्हणून दीपेश आतापर्यंत अतिशय चांगली बॅटिंग करतोय. हिमंत लाखात भरपूर माकडे षटक. पुन्हा एकदा स्टायलिश फटका. अजून एक कडक फटका. व्हॉट अ बॅटिंग. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट. हीच गोष्ट म्हणावी लागेल. आलाय कडक चौकार. धावसंख्या झाली ती म्हणजे 34 धावा. फक्त 6 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 6. मोहन रवींद्र पाटील यांनी एकाच रात्रीत एवढे नारळ खाल्लेत. मला वाटतं झोप उडवण्यासाठी केला जाणारा प्रकार असेल किंवा काय. मात्र या एकूणच बॅटिंगसाठी दीपेशच्या 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रात्रीच्या एकूण 1:30 वाजल्यानंतर 150 आलेले आहेत. साहेबा अग्रिगट्टा थँक्यू व्हेरी मच. विशाल पाडेल आज विशाल झोनमध्ये आहे आणि तो त्याचा झोन आहे. त्याला राहू द्या. चला आता 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. जे हातात होतं तेव्हा गोष्टी केल्या नाहीत. कारण प्लॅन काय होतं की येस आतापर्यंत जर दीपेशची धावसंख्या बघितली 95% धावा त्यांनी स्क्वेअर ऑफ द विकेट आउटसाइड द ऑफ स्टंपला केले आहेत. आणि असं असताना दीपेशला कोणताही तिथे प्रोटेक्शन त्या एरियात नव्हतं. 4 बाउंड्रीज तुम्ही तिकडे पाहिल्यात. तर मग काय म्हणजे तुमच्याकडे काय एक्झॅक्टली आहे. गोलंदाजी आउटसाइड द ऑफ स्टंप होते, त्यानंतर शॉर्ट गोलंदाजी होते आणि दीपेशला प्रोटेक्शन दिलं जात नाही. मग धावा रोखायच्या तरी कशा हा मोठा प्रश्न आहे. नक्कीच नो डाऊट. कारण की ज्या पद्धतीने त्याचे फटके येत आहेत स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला आपण बघतो आणि जबरदस्त फटकेबाजी आणि सर्व जे ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे ते 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळालं आहे. आता पाहूया मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे रमेशची. 6 बॉल 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे रमेश. यावेळेला मात्र बॅटची कड घेऊन चेंडू चाललाय यष्ट्यांच्या मागे. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू अडवला जातोय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि जवळजवळ विजयाच्या समीप जाताना अंकुश स्मृती RK दत्ताळीचा संघ आणि नक्कीच रणजित किणी भरपूर खुश असतील एकूणच या संघाच्या परफॉर्मन्सवर. आता तो आहे कुठे. येस मला वाटतं नक्कीच ते घरी गेले असतील. मात्र उद्या ते लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच बघतील TCPच्या माध्यमातून. वाह काय खेळलेत मुलं माझी. रमेश टू दीपेश. या वेळेला मात्र भरपूर मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कोण सांगेल दीपेशच्या हाताला इंजरी आहे. एक चिवट खेळाडू म्हणून त्याची नेहमीच नोंद केली जाईल. आताच आमचे मान्यवर येत आहेत विशाल, त्यांचं देखील स्वागत करतोय. यावेळेला क्लासिक फटका इथे पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण होणार नाही. फलंदाज बाद होणार इथे दीपेश ऍट द एंड. मात्र संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 38. अजूनही 2 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा प्लीज.
आणि आपल्या संघाला जवळजवळ असं वाटलं होतं की संघ मागे पडतोय किंवा काय, मात्र दीपेशची क्लासिक खेळी तिथे पाहायला मिळाली. 9 चेंडू आणि 20 धावा, 4 अफलातून चौकार आणि कडक चौकार. विशाल सांगतायत, विशालला देखील असे चौकार मारताना आम्ही पाहिलंय, बहुतेक वेळा पाहिलंय, मात्र आता तो झोन मध्ये आहे, आर झोन मध्ये आहे तो. विशाल सांगतोय की मला सुद्धा समालोचन करायचं आहे. मित्रा, नक्कीच तुला संधी मिळेल ती, त्याच्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. रमेश, यावेळा 2 धावांची गरज आहे हितेंद्र पातीसाठी. यावेळा हलक्याने चेंडूला प्लेस केलाय, वेल प्लेड पाती, 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावासाठी कॉल दिलाय आणि या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. आणि अंकुश स्मृती, आर के दत्ताळी हा संघ आजच्या दिवसातील पहिला संघ, एकूणच आजच्या रात्री तिला पहिला संघ ठरतोय जो एकूणच अंतिम दिवशी साठी क्वालिफाय ठरतोय. वेल डन दीपेश आणि वेल डन अंकुश स्मृती, आर के दत्ताळी, अभिनंदन तुमचं. चला पुढचा सामना लगेच सुरू होईल. द ग्रेट मराठा वर्सेस अजिंक्य